नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी 44 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवणार आहे। तर पहा, ब्लाउजची उंची आहे 14.5 इंच। मी 15.5 इंचावरती इथे उंची घेते। तर इथे अजून एकदा असंच 14.5 ते मध्ये 1 इंच प्लस केले की 15.5 इंच। यामध्ये इथे मी एक मार्किंग करून घेतलं। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण इथे पहा, आधी आपण बॅक पार्ट कटिंग करणार आहे आणि नंतर फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार आहे। नाहीतर दोन्ही बरोबरीनेच कटिंग करून घेऊ। इथे पाठीमागचा गळा जो आहे तो पहा 14.5 इंच उंची आहे, तर 11 इंच गळा आहे। तर यासाठी आपण शोल्डर जे आहे, हे शोल्डर 8 इंच आहे, त्यातून 2.5 इंच मायनस करून 5.5 इंच शोल्डर घेणार आहे। पहा, इथे या पद्धतीने शोल्डर जे आहे ते 5.5 इंच आहे। इथं अजून एकदा असंच मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। सव्वा 6 इंच इथं मी मुंडा घेतलेला आहे। आधी आपण पाठीमागचाच भाग कटिंग करून घेऊया। तर 44 चा चौथा भाग होतो 11। आता इथे 11 इंचाचा गळा आहे, तर मी काय करणार आहे, यातून 1/2 इंच मायनस करणार आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन। हे इथं मी 1/2 इंच मायनस करून 11.25 इंच घेतलेला आहे। कंबर इथं 36 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेतला। 36 चा चौथा भाग 9 + 1 10 इंच आणि इथे 1.5 इंच मार्जिन आणि हे जोडून घेऊया। जोडल्यानंतर इथे मी 1/2 इंच घेणार आहे। हेवी साईज आहे म्हणून मी 1/2 इंच घेणार आहे। आणि इथून घ्यायचं आहे 1 इंच आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचे या पद्धतीने। आता हा जो मुंडा आहे थोडा असा आतमध्ये असा ड्रॉ करून घ्यायचा। पहा, या पद्धतीने हा गोल आकार मुंड्यामध्ये यायला हवा। आता आपण मुंडा घेर मोजून घेऊ। 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून इथं मी मुंडा घेर मोजून घेणार आहे। मला 9.25 इंच मुंडा घेर हवा आहे, तर इथे पहा 1 पॉईंट फक्त एक्स्ट्रा आलेला आहे। तर 9.25 जर मुंडा घेर हवा असेल तुम्हाला तर 10 इंच आला तरी सुद्धा चालेल। तर फक्त इथे एकच पॉईंट वाढलेला आहे, तर मी तो आहे असा ठेवणार आहे। म्हणजे आपण मुंड्याची उंची 6.25 इंच घेतलेली होती। इथे तुम्हाला शोल्डर किती हवं आहे, इथून पहा या पद्धतीने डायरेक्ट 2.25 इंच गळा घेतला तरी चालेल, किंवा इथं मला 2.5 इंच शोल्डर पट्टी हवी आहे, तर यामध्ये मी 1/2 इंच प्लस केलं, किती झाले 3.25, तर डायरेक्ट 2.25 इंच गळा झालेला आहे। पहा आपला इथून थोडंसं असं डाऊन करायचं आणि इथं गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथं मला पट्टी 3.5 इंचाची हवी आहे, तर इथं मी 4 इंच घेतलेला आहे। इथून घेणार आहे मी 3 इंच आणि इथे एक बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला गोल आकार असा देऊन घ्यायचा। दिल्यानंतर इथून सेंटर करून घ्यायचा, इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच या पद्धतीने हे करून मार्किंग करून 1/2 इंच असं आपण कटिंग करून काढायचे। तर हा बॅक पार्ट आपला 44 साईजचा तयार झालाय। तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। फ्रंट पार्टमध्ये आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे आहेत। फ्रंट पार्ट आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रा घ्यायचं आहे 1/2 इंचाने आणि शोल्डर सुद्धा थोडं आपण एक्स्ट्रा घेणार आहे। इथं मी या पद्धतीने इथे मी
आखून घेतलेलं आहे आणि हे आपण या पद्धतीने कटिंग करून घेऊ. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे आणि आपण फ्रंट पार्ट सेपरेट कटिंग करून घेऊया. इथं हा आपला कंप्लीट झालाय. आता फ्रंट पार्ट ड्रॉ करण्यासाठी इथून जी उंची आहे तीच उंची आपण घ्यायची आहे. पहा, तर हे आधी कटिंग करून घेऊया. आणि उंची प्लस 1 इंच आहे असं 15.5 इंच. अजून एकदा 15.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. शोल्डर आपण किती घेतलेलं होतं पाठीमागे 5.5, तर यामध्ये अजून 2 पॉईंट वाढवून 5.5 इंच आपण शोल्डर घ्यायचं. पहा इथे या पद्धतीने अजून एकदा 5.5 इंच घेतलेलं आहे. जसा 6.25 इंच मुंडा घेतलेला तसंच 6.25 इंच मी इथं मुंडा घेतला. मुंडा कमी जास्त करायचा नाही, मुंडा सेमच आला पाहिजे. आता इथे चेस्टचा चौथा भाग 11 इंच बरोबर इथं घ्यायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथं कंबर सेम चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी 10 इंचावरती घेतलं आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घेऊया. इथून घ्यायचंय 1.5 इंच. इथे येतोय पॉइंट पहा आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचे. तर हे सुद्धा त्याच पद्धतीनं डाऊन करून घ्यायचंय. डाऊन केल्यानंतर आपण शोल्डर पट्टी किती ठेवलेली होती टोटल 3.25 इंच, तर मी इथं ठेवून घेतले. आता इथे गळ्याची रुंदी जी आहे ती 2.5 इंच तयार होणार आहे, कारण आपण 1.5 इंचाने शोल्डर वाढवलेलं आहे. आता इथे हे डाऊन करून घेऊ आधी आणि नंतर मग याच्या खाली आपण गळ्याची उंची जी आहे ती घ्यायची. का? कारण आपण हे परत तिरकं कट केल्यामुळे गळा कमी होतो. तर 6.5 इंच गळा आहे, 7 इंचावरती मी मार्किंग करून घेते. इथून 2.5 इंच घेणार आहे मी, जास्त नाही घेणार. एक बॉक्स तयार करून घेऊन पुढच्या गळ्याला गोल आकार असा देऊन घ्यायचा. आता क्रॉस पट्टी इथं 2 इंच घेऊया. इथेही मी 2 इंच घेणार आहे. सरळ लाईन ओढून घेतली. आता इथे 1.5 इंच घेतलं क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी आणि पहा आकार देऊन घेतला. इथे कटोरी आहे 6.25 इंच. 6.25 इंचच आहे, तर इथून मी 6.25 इंच घेतलं. अजून एकदा असंच 6.25 इंच घेतलेलं आहे. एक लाईन ओढून घेतली. इथे 1 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे आणि मी सरळ लाईन अशी ओढून घेते. आता ही अजून थोडी वर घ्यायची गरज आहे आणि या पद्धतीने मी कटोरीला आकार देऊन घेतला. तर एकदम परफेक्ट असं ड्राफ्टिंग जे आहे ते आपल्या पुढच्या भागाचं सुद्धा झालेलं आहे. तर हे आपण कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. पहा या पद्धतीने हे कट करून घेऊया. इथं क्रॉस पट्टी कटिंग करून घेऊ. इथे 1/2 इंच वरती जाऊन आपण कटिंग करायचंय, कारण पाठीमागील भागामध्ये आपण ते कट केलेलं होतं पहा. तर इथे हा भाग मग मोठा होईल, यासाठी हे सुद्धा आपण कटिंग करून काढूया. इथं गळा कटिंग करून घेऊ.
पहा इथे ही कटोरी. आता ही जी कटोरी आहे ही वाढवून घेऊ आपण. इथे मी ही जी कटोरी आहे ती आहे अशी ड्रॉ करून घेते आधी. पहा इथे या पद्धतीने ही कटोरी आपण घेतल्यानंतर आता आपल्याला ही वाढवायची. तर वाढवण्यासाठी ही जी आहे ती 1.5 इंचाने वाढवायची. 1.5 इंच इकडून ही हे 1.5 इंच, इथे 1/2 इंच आणि इथे अर्धा इंच. आता हा जो आकार आहे पहा असा अगदी हलक्या हाताने असा वाढवत हा आकार आपण देऊन घेतला. इथे या पद्धतीने हे जोडून घेतलेलं आहे. टोटल पहा इथे 9.5 झालेलं आहे. तर हे सेंटर केला. इथून ही मी 1.5 इंच घेतलेलं आहे. हे जोडून घेतलं. जर यापेक्षा अजून जास्त पफ हवा असेल तुम्हाला तर तुम्ही 2.5 इंचाने सुद्धा कटोरी वाढवू शकता आणि मग 2-2 इंचाचा टक्स द्यायचा आहे. परंतु त्याने काय होईल, टोक जरा जास्त आल्यासारखं दिसेल. तर टोक जास्त नको असेल तर 1.5 इंचानेच वाढवा. आता याच मापावरून हाच पेपर पॅटर्न वापरून मी अस्तरचे बिना अस्तरचे ब्लाऊज जे आहे ते कटिंग करणार आहे. पहा हे 2 ब्लाऊज मी याच मापावरून कटिंग करणार आहे. तर बाही जी आहे ती मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करेन, म्हणजे मला परत पेपर कटिंग करण्याचा वेळ वाचतो. त्यामुळे डायरेक्ट आपण कपड्यावरतीच कटिंग करायची. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.